खर तर आपण पंढरपूरमध्ये वाखरीच्या पुढे असताना खरं तर दूध पंढरी या परिसरामध्ये आहोत. इथून बरीचशी गर्दी आपण पाहतोय, जातायत येतायत वारकरी. या वारकऱ्यांना गंध लावण्याचं काम चालू आहे. गंध लावणारे हे नेमकी कुठून येत आहेत आणि ही सेवा नेमकी कशी होते? स्वइच्छेने पैसे घेतले जातात का त्यामध्ये असे सक्ती वगैरे केली जाते, किंवा आपण म्हणूया एका बिझनेस आहे का, याकडे थोडंसं लक्ष घालूया, लक्ष वेधूया. आपण पाहतोय सगळे माळकरी इथे आलेले आहेत. मला सांगा माऊली, तुमचं नाव काय? प्रचंड सरडे. कुठून आलात? घाडकवाडी खेळतो का आपण? गेलाच बाबा गाडीचे वरोडे. आपलं नाव? नानाभाऊ रंभाऊ वादक वडगाव पेर पाचपेर वडगाव. बरं, हे गंध लावून तुम्ही घेतलाय. गंध लावताना त्यांनी काय तुमच्याकडे पैसे वगैरे मागितले का? नाही मागितले. तर तुम्ही स्वइच्छेने देणार? स्वेच्छेने. समजा नाही दिले तर ते काय बोलतात का? नाही बोलते. तुम्ही कुठून आलात? मी वडगाव पेरवरून पुण्याहून आलोय. तसं राहणार वडगाव. माऊली, आपलं काय नाव? चित्रा विलास गाडगे. गाडकवाडी. आपण एकाच गावातले? खरं तर या ठिकाणी आता सगळ्याला गंध लावलेला. आपण गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे जाऊया. तिकडे समोर बघा कॅमेऱ्याकडे. तुमचं नाव काय? रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव संतोष मधु वर्तवले. कुठलं गाव? निमगाव जाळी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातून आलात, संगमनेर तालुक्यातून आलात. गंध लावण्याचं काम वारीमध्ये केव्हापासून तुम्ही करताय? साधारणतः माझं आता हे 9 वर्षे. परतीसव 9 वर्ष. 9 वर्षे चालू आहे. हो, परतीसव. हा, परतवारीचं बरोबर. 9 वर्षे परतवारी तुम्ही करताय. हो. हे गंध लावण्याचं जे काम आहे, हा व्यवसाय म्हणून पाहता का वारकऱ्यांची सेवा म्हणून? नाही, हा त्याला काही लोक व्यवसाय म्हणत असत, पण माझ्या हिशोबाने हा व्यवसाय नाही. हा एक सेवा करण्याचा काहीतरी मार्ग आहे. हे बघा, आपण काय जीवनामध्ये खूप मोठे व्यक्ती नाही किंवा आपण खूप मोठं अन्नदान करू शकतो किंवा काही वाटू शकतो, हे तर आपल्याच्याने होऊ शकत नाही. हे आपल्याच्याने होऊ शकत नाही. म्हणून या निमित्ताने फक्त एक सेवा म्हणून करायचं, बस. सेवा म्हणून करायचं. आणि स्वइच्छेने लोकांनी दिलं कोणी तर घ्यायचं आणि त्याचा उपयोग चांगल्या काहीतरी धार्मिक कार्यक्रमासाठी त्याचा उपयोग करायचा. म्हणजे तुम्ही हे जे पैसे मिळतात हे स्वतःला वापरत नाही का? नाही वापरत. ते कुठे देतात? मी आमच्या गावामध्ये आमचं ग्रामदैवत आहे हनुमान महाराज मंदिर. तर आम्ही काय करतो, समजा आमचे असे ठरलेले वाडे असतात ना, तर मग 2 महिने यांनी हे करायचं, 2 महिने त्याने बघायचं, पूजा वगैरे बघायची. आमच्याकडे पुजारी वगैरे मंदिरात नाही. मग आम्ही काय करतो, मी काय करतो, हे जे पैसे येतात याचं आपलं काहीतरी ओढतेल न्यायचं देवाला, आपल्या देवाला. आणि इकडून जाताना वाती घेऊन जायच्या, काकड्याच्या वाती घेऊन जायच्या आणि वातीची पॉकेट घेऊन जायची. हेच पैसे आहेत त्याच्यासाठी करायचे. त्या बाबतीत आपण ऐकलंय की समाजामध्ये दान केलं जातं, अन्नदान केलं जातं, वस्तुदान दिली जाते. देवासाठी पाहिजे त्या पद्धतीनं हे सेवा करण्याचं काम करतात. परंतु आपल्या इच्छाशक्तीनुसार, यथाशक्तीनुसार जे आपल्याला शक्य होतं ते आपण करायचं असतं. आपण पाहिलंय यांनी या ठिकाणी जो काय 2 रुपये, 5 रुपये, 1 रुपये, 4 रुपये जे काय मिळणार आहेत, तर ते पैसे देवस्थानच्या तेलासाठी वापरतात, अशी भावना यांनी या ठिकाणी व्यक्त केली. खरं तर परमेश्वराची सेवा करत असताना किंवा परमेश्वराची भक्ती करत असताना, ईश्वराची भक्ती करत असताना जे समाजामध्ये ज्या गोष्टी घडतायत किंवा समाजामध्ये ज्या गरजेच्या आहेत ते जर आपण केलं तर तीच खरी ईश्वर शक्ती असते किंवा ईश्वर सेवा असते, हे त्यांचं मानणं आहे. निश्चित असे वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये हा एक सेवेचा भाग आहे. अजूनही काही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सांगितल्याप्रमाणे वाजेवाडीचे काही सरपंच येत आहेत. भक्तिमय वातावरणामध्ये ही सगळी मंडळी, आज आषाढी एकादशी आहे, पंढरपूरकडे सगळेजण आलेले आहेत. खऱ्या अर्थानं पंढरपूरकडे येत असताना सगळी मंडळी रस्त्यामध्ये चालतायत. काहींना गाड्याला पार्किंगला जागा नाही. माऊली, आपण कुठून आलात? वाजेवाडी तालुका शिरूर, जिल्हा पुणे. वाजेवाडी माझे सरपंच. बर, वारीमध्ये केव्हापासून येत आहे? वारीपासून आमचे थोरले बंधूंची 36वी वारी मध्ये धाकट्याची 15 वर्षाची आणि माझी दुसरी वेळी. एकाच कुटुंबातले 3 भाऊ आम्ही एकाच दिंडीमध्ये येतो. वा,
आल्यानंतर साधारणतः दर्शन घेता का मुखदर्शन घेता का? दर्शन घ्यायला आधी येतो. काटेवाडीला दुपारची पंगत झाल्याच्या नंतर हा. दर्शनाला येतो. दर्शन करून आमची वाजवाडीची ग्रामस्थांची धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेमध्ये मुक्काम करून निमगाव केतकीला परत वारीला जॉईंट होतो. खरं तर अनेक भाविक भक्त प्रत्येक गावातून, प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून येत आहेत. खऱ्या अर्थानं माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं, विठुरायाकडे यायचं, विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि या मातीला, या भूमीला पावलं लागायची, हीच खरी पंढरीची वाट आहे. आणि या वाटेनं अनेक भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण जसं मगाशी सांगितलं, हे असे वारकऱ्यांची सेवा करणारे काही सामान्य व्यक्तिमत्व असतात, त्यामध्ये गंध लावणारे आहेत. असे छोटे मोठे काम करणारी ही एक सेवा असते, ही सेवा करणारी मंडळी आहेत. निश्चित ही वारी पुढच्याही काळात अखंडपणे चालत राहो, योगेनयोगे वारी पुढे चालत राहो आणि आपली संस्कृतीची भगवी पताका आपल्या खांद्यावर सदैव दौलत राहो, अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करूया. योद्धा न्यूज मराठी चे आमचे संपादक नारायण सूर्यवंशी सर, सुदाम कराळे पाटील, धन्यवाद. Ah.